नमस्कार मंडळी, आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। प्रथमतः सर्व महिलांना मनापासून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज 8 मार्च महिला दिन साजरा करत असताना द लर्नर्स अकॅडमी आणि वाईफ फिटनेस स्टुडिओ यांच्या सौजन्याने आपण आज या हॉलमध्ये महिला दिनाच्या निमित्ताने कार्यशाळा आयोजित केलेली आहे। द लर्नर्स अकॅडमीचे ओनर मिसेस बेंझिल आपल्या सोबत आहेत आणि निमिषा मॅडम आपल्या सोबत आहेत। त्या वाईफ फिटनेस स्टुडिओ चालवत आहेत। सो आपण त्या दोघींकडून त्यांचे हे कार्यशाळा आजचं जे प्रयोजन केलेलं आहे त्यामागील काय उद्दिष्ट आहे ते आपण जाणून घेणार आहे। मंडळी, आजचे पालक हे खूप जागृत आहेत। पूर्वी इतकं जागरूकता नव्हती। मुलं शिकतायत, मुलांमधील जे सुप्त गुण आहेत ते मुलं घेऊन चालत होते। जसं काही अवेलेबल आहे, ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्याप्रमाणे मुलं शिकत होती। पण मॅडमने आजची ही कार्यशाळा अशा प्रयोजनाने ठेवलेली आहे। आज मुलांना त्यांच्यातील सुप्त गुण जाणून घेणे खूप गरजेचं आहे। पूर्वी आपण आपल्या मर्जीने मुलांना सांगत होतो की मुलगा म्हणजे मुला किंवा मुली तू डॉक्टर झाली पाहिजे, तू पायलट झाली पाहिजे, परंतु तसा जमाना आता राहिलेला नाही। मुलांना काय आवड निवड आहे त्यांच्यातले सुप्त गुण आपण जाणून घेतले पाहिजेत आणि त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे। तर आज आपण बेंझिल मॅडम कडून जाणून घेणार आहोत। मॅडम, तुमचे क्लासेस तुम्ही हे चालू केलेले आहे, ह्यामागे काय उद्दिष्ट आहे? महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। लर्नर्स अकॅडमीच्या वतीनं आम्ही इथं आज जमलेलो आहोत आणि आमचं उद्दिष्ट या लर्नर्स अकॅडमी सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, एक 50 वर्षापूर्वीची वसई आपण समजा पाहिली तर आपण त्याला हरित वसई असं म्हणायचो, कारण त्यावेळेला खूप हिरवळ होती आणि शेतीवाडी करणारे पालक होते आणि त्या पालकांचं विशेष असं काही उद्दिष्ट नसायचं। मुलं शिकतायत, शिकू दे, काय करतायत तर करू दे, असं करून मुलं पुढे गेली। त्यांच्या परीनं त्यांनी प्रयत्न केला आणि विशेष करून तेव्हा त्याच्यानंतरची जी पिढी होती त्या पालकांचा कल असा होता की मुलींनी शिक्षिका व्हावं आणि मुलांनी काहीतरी इंजिनिअरिंग अशा प्रकारचं काहीतरी करावं। परंतु आता सध्या पालकांचं काय उद्दिष्ट आहे की माझा मुलगा बाहेरगावी गेला पाहिजे, तिथे सेटल झाला पाहिजे। परंतु आज आपण या घरं जी बांधलेली आहेत, मोठमोठे बंगले जे बांधलेले आहेत, त्या घरामध्ये घर पण आहे का हा विचार करायला हवा। तर आपली जी हरित वसई होती ती हरवलेली वसई होत आहे का ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे। आणि ह्या उद्दिष्टानं आम्ही ही लर्नर्स अकॅडमी अशासाठी स्थापन केलेली आहे। इथे बेसिकली जे आपले अकॅडमिक क्लासेस चालतात ते आहेतच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फोनिक्स, अबॅकस, ड्रॉइंग, हँडरायटिंग, लँग्वेज, फॉरेन लँग्वेज लर्निंग हे देखील आम्ही स्थापन केलेलं आहे। तर ह्याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना परिपक्व कसं करता येईल, की मुलांमध्ये काहीतरी टॅलेंट असतात, फक्त लर्न अँड अर्न मेथड असते ती करायची आहे का आपल्याला, का मुलांमध्ये आहे ते कसे आपल्याला विकसित करता येतील, अगदी मोठे झाल्यानंतर करायचं आहे का? कारण काय होते ना मॅडम, मुलं 10वीला येतात तरी त्यांना कळत नाही काय करायचंय आम्हाला, 12वीला पोहोचतात तरी त्यांना कळत नाही काय करायचंय। अशा वेळेला आमचं उद्दिष्ट असं आहे की अगदी 5वी पासून ते 10वी किंवा 20 वर्षाचा 25 वर्षाचा जरी युवक असेल तरी त्यांना असे काही कोर्सेस आम्ही आता डिझाईन करत आहोत, घेऊन येत आहोत की जेणेकरून त्या मुलांमध्ये जे हिडन टॅलेंट्स आहेत ते बाहेर निघणार आहेत। त्यांची परिपक्वता कुठे आहे, कुठे ते परिपक्व होऊ शकतात ते आपल्याला शोधून काढायचं आहे। म्हणजे जे हिडन टॅलेंट्स आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत। हा आमचा मूळ उद्दिष्ट आहे। मॅडमने खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे। खरोखर त्यांचं मनोगत मला आवडलेलं आहे। आणि फ्रेंड्स, तुम्ही आजच्या ह्या कार्यशाळेमध्ये आलेले आहात आणि मला आशा आहे की तुम्ही या कार्यशाळेमधून नक्कीच काहीतरी चांगले विचार घेऊन जाणार आणि तुम्ही या गोष्टीचा विचार करणार की आपल्या मुलांना ह्या क्लासेससाठी पाठवावं का। कारण मी स्वतः इथे जेव्हा प्रथम बघायला आले, खूप चांगले मुलांचे इथे क्लासेस चालतात आणि आजचा जागरूक पालक आहे। प्रत्येक पालकाला वाटते की माझ्या मुलाने चांगलं काहीतरी घेऊन गेला पाहिजे इथून, कारण आपण आपल्या मुलांना तेवढा वेळ देऊ शकत नाही। सगळेच पालकांची सगळीच मुलं ऐकतात अशातलं नाही, पण इथे बघितलं
मॉरली गायडन्स मुलांना भरपूर काही आहे. मी 1-2 वेळा इथे एक व्हिडिओ काढायच्या आधी 1-2 वेळा मी इथे येऊन गेलेले आणि इथे खरोखर गपचूप बघून म्हणजे अनुभव घेतलेला आहे की मुलांना कशा प्रकारे शिक्षण दिलं जात आहे. मुलांच्या हातील सुप्त गुण, मुलांचे वेगवेगळे म्हणजे आतलं त्यांचं काय आहे, त्यांना काय आवड आहे हे जाणून घेता येत ते. आता आपल्यासोबत आहेत ज्या निमिषा मॅडम, त्या झुंबा क्लासेस घेत आहेत. सो त्यांचं हेल्थविषयी, आरोग्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर्वांना अँड हॅपी वुमेन्स डे टू एव्हरीबडी. तर मी वाईट फिटनेस स्टुडिओची ओनर आहे निमिषा एंड्रांडेस. 3 वर्षे झाले मी लायसन्स्ड झुंबा इन्स्ट्रक्टर आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी क्लासेस घेते, इव्हेंट्स करते, मॅरेथॉन इव्हेंट्स होतात. तर त्याच्यामध्ये माझा मोठा सहभाग असतो. मी ठरवलं कारण कोरोनामध्ये आपण सर्वांनीच बघितलेलं की आपल्या सर्वांची हालत कशी झाली आणि ही का झालेली, कारण आपली इम्युन सिस्टम जी आहे ती खूप डाऊन झाली. आपली एक्सरसाइज कमी आहे, आपण कुठल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये आता सहभाग होत नाही आहे कारण सगळे मशिनरी झाले आहे. ठीक आहे. तर आणि 10 वर्ष झाले मी टीचर होती, ट्रॅव्हल करायची आणि मग संध्याकाळी माझे पार्ट टाईम क्लासेस असायचे झुंबाचे. तर मला मग हळूहळू दुसरीकडून कॉल्स यायला लागले की मॅडम तुम्ही मॉर्निंगलाही क्लासेस चालू करा, आम्हाला यायचं आहे, जॉईन करायचं आहे. तर मग कुठेतरी मला वाटलं की जर ह्याच्यामध्ये मला पुढे जायचं असेल तर आय शुड लिटरली फोकस ऑन द फिटनेस ऑफ द पीपल. तर मग मी एक डिसिजन घेतला, आय क्विट माय जॉब. हा जानेवारी माझा लास्ट होता जॉबचा आणि मग मी ठरवलं की मी माझं स्वतःचं काहीतरी फिटनेससाठी ओपन केलं पाहिजे सर्वांसाठी. आणि आज हा एक युनिसेक्स स्टुडिओ मी ओपन केला आहे जो सर्वांसाठी ओपन आहे, छोट्या मुलांपासून मोठ्यापर्यंत, कुठलाही एज रेस्ट्रिक्शन्स नाही आहे. आणि इथे इट्स नॉट लाईक की फक्त यंगस्टर्स आहेत. आय हॅव द पीपल ज्या 60+ पण आहेत, 70+ पण आहेत, जे योगासाठी येत आहेत. आणि काही लोकांशी मी लाईक कॉन्व्हर्सेशन केलं आणि मला हे ऐकायला मिळतं की आमची पाठ दुखते, आमचे पाय दुखतात, आम्हाला नाही जमणार, आम्ही काय करू. पण कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला 1 महिना द्यावा लागतो आणि जर तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तरच तुम्ही हे करू शकता. तर त्यासाठी मी आज हे ओपन केलं आहे आणि आज आय एम व्हेरी हॅपी की 60+ वुमेन्स, 70+ वुमेन्स काही न विचार करता स्वतःसाठी जो 1 तास देत आहेत, जो महत्त्वाचा आहे सर्वांसाठी, तर ते 1 तास काढून इथे येत आहे स्टुडिओमध्ये वर्कआउट्स करत आहेत. सो मॉर्निंग 6 पासून 10 पर्यंत हा स्टुडिओ ओपन असतो आणि इव्हनिंगला 4 पासून 10 पर्यंत ओपन असतो. तर यू ऑल आर वेलकम. असं काही नाही आहे की तुमचं हे दुखते ते दुखते तर तुम्ही करू शकत नाही. आय एम हिअर, पर्सनल ट्रेनिंग्स पण असतात. सो आय विल रिअली हेल्प यू टू हॅव अ फिट लाईफ अँड अ हेल्थी लाईफ. मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला आता योगा हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण झुंबा हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. आज इथे खूप लोक उपस्थित आहेत, पण एक्झॅक्ट झुंबाचे काय बेनिफिट्स आहेत ते जरा सांगू शकाल आपण? झुंबामध्ये कसं असतं की झुंबा आता तुम्ही जसं लग्न असतं तुम्ही नाचायला जातात तर तिथे बँड वाजता तुम्ही नाचता. इथे झुंबामध्ये जेव्हा आम्ही म्युझिक वाजवतो त्याच्यामध्ये विथ एक्सरसाइज आमच्या सगळ्या वर्कआउट्स कॅरी होतात. त्याच्यामध्ये तुमची एनर्जी वाढते, तुमचं कॉन्फिडन्स, तुमचा स्ट्रेंथ लेवल, तुमची फ्लेक्सिबिलिटी अँड द मेन इम्पॉर्टंट जो आपण आता स्ट्रेस लाईफ जे जगत आहे तो एक कमी होतो. भले 1 तास का होईना, पण तुम्ही जो पूर्ण दिवस जो स्ट्रेस लाईफ जगता आणि इथे जो 1 तास येऊन देता ना, इथून जाताना आय प्रॉमिस की तो जो तुमचा स्माइल असतो ना तो पूर्ण दिवस तसा राहतो. सो झुंबा इज वेअर यू विल हॅव अ स्ट्रेस फ्री लाईफ. सो फ्रेंड्स, तुम्हाला आता मी एकच सांगू शकते की तुम्ही ह्या फिटनेस स्टुडिओला व्हिजिट द्या, ह्या लर्नर्स अकॅडमीला व्हिजिट द्या आणि तुमचं जे काही टेन्शन आहे ते तुम्ही दूर घालवा. मॅडमने सांगितल्याप्रमाणे आता मलाही त्याचे बेनिफिट्स समजलेले आहेत. आता मलाही जॉईन करायला काही हरकत नाही. तर तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा आणि तुमचा स्ट्रेस मायनस करून टाका. आणि फ्रेंड्स, आजचा हा पुढचा कार्यक्रम तुम्ही पाहणारच आहात. मला आशा आहे की तुम्हाला हा पूर्ण प्रोग्राम, आजचा हा कार्यक्रम आवडेल आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या माझ्यापर्यंत येऊ द्या. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या द लर्नर्स अकॅडमीचा नंबर देणार आहे, वाईफ फिटनेस स्टुडिओचा नंबर देणार आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला याच्या व्यतिरिक्तही काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या शंका निरसन करू शकता.
नमस्कार मॅडम. आपलं नाव? माझं नाव प्रीती अल्फान्सो. प्रीती अल्फान्सो. तुम्ही कुठच्या? ओके. आता तुम्ही जे ठेवलेलं आहे सोप्स आहेत, होममेड सोप्स, सो तुम्ही म्हणजे ही जर्नी कशी चालू केली? सो बेसिकली इट स्टार्टेड ॲज अ हॉबी. एक छंद म्हणून मी चालू केला आणि एक टुवर्ड्स नेचर एक इन्क्लिनेशन आहे माझ्यासाठी. म्हणजे मला खूप एक फ्लावर्स किंवा हर्ब्स त्याच्याबरोबर थोडंसं माहिती आणि ते कशी यूज करायची त्याच्यासाठी आय एम व्हेरी अट्रॅक्टेड टू दॅट. तर मग त्याचा उपयोग आपल्यासाठी कसा होऊ शकतो, तर मग मी थोडासा सोप मेकिंग क्लासेस असे जॉईन करून त्याच्यामध्ये तुम्हाला स्किनचे काही आजार असतील त्याच्यानुसार तुम्ही त्याचं बेसिकली मी आजार नाही सांगू शकत, पण एक असते की पण त्यांच्या टोननुसार तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता. मोस्टली आपल्यासाठी कसं की अंघोळीनंतर आपली स्किन ड्राय पडते. ओके. कारण काय असते की जे आपण कमर्शियल सोप्स वापरतात दे आर मेड फ्रॉम ऑल केमिकल्स, दे आर नॉट मेड फ्रॉम ऑइल्स. तर हे जे सोप्स आहेत ते बेसिकली दे आर फ्रॉम ऑलिव्ह ऑइल, नॅचरल ऑइल्स, ऑलिव्ह ऑइल, शिया बटर, कोकोनट ऑइल, आणि त्याचा जो प्रोसेस असतो त्याच्यापासून बनवतो. आणि त्याच्यामध्ये जे कलरिंग ते सुद्धा हर्ब्सपासून आले नॅचरल. ओके. आणि फॉर फ्रेग्रन्स हे काय आहे? हे बॉडी बटर आहे. सो बॉडी बटर म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे ऑइल आणि बटरचं ब्लेंड असतं. तर तुम्ही आफ्टर बाथ जेव्हा लाईक मॉइश्चरायझर वगैरे आपण यूज करतो तसं. moisturizer, तर तुम्ही हे पूर्ण बॉडीला लावू शकता. ओके. थँक्यू. कसं काय तुझी जर्नी? थोडक्यात सांगायचं म्हणजे माझी एक लहान मुलगी आहे, ती जेव्हा 5 महिन्याची होती तिच्यासाठी मी बुक्स बघत होती आणि स्पेशली म्हणजे आपले कॅथलिक बुक्स बघत होती. आणि दुसऱ्या सगळ्या मदर्सबरोबर बोलून मला असं समजलं की आपली कॅथलिक बुक्स जास्त अवेलेबल नाही आहेत. तर एज स्पेसिफिक काही बुक्स कलेक्शन तू ठेवलेलं आहे. कलेक्शन ठेवलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली माहिती पोहोचावी. मुलांना भरपूर प्रश्न असतात, येस. ते वाचल्यानंतर त्यांना ते लक्षात येतं. आणि इंटरॅक्टिव्ह बुक्स आहेत. स्क्रीन टाईम थोडं कमी असावं, बुक्सची गोडी लागावी, त्यामुळे छोटासा माझा आणि माझ्या हस्बंडचा प्रयत्न आहे. व्हेरी गुड. तर ह्याच्यामध्ये माझ्या हस्बंड सपोज तुझे जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, कोणाला परचेस ऑनलाईन करायचे असतील तर तू त्यांना काय सजेस्ट करशील? तर आमची इंस्टाग्रामचं पेज आहे द मायटी लिटल्स बुक स्टोर म्हणून, आणि तिथून मग लोक कॉन्टॅक्ट करतात. त्यांचं काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल बुक्सचं तर ते तिथून आम्हाला सांगतात आणि मग आम्ही अवेलेबल करायचा प्रयत्न करतात. हे सगळे बुक्स आम्ही थ्रू आउट. ओके. ऑल्सो बुक्सची थोडक्यात नावं सांगू शकशील तू याच्यामधली? वेरियस बुक्स आहेत, खूप जास्त बुक्स आहेत, टायटल आणि एज स्पेसिफिक बुक्स आहेत. सो 0 to 15 years ओके. वेगवेगळे बुक्स आहेत. आता इथे जसं तुम्ही बघता म्हणजे मुलांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये बुक्स आहेत. काही एज्युकेशनल बुक्स आहेत. आता इस्टर स्पेशल ही एक बुक आहे. सो वेगवेगळे व्हरायटी. ओके. तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तर फ्रेंड्स, हा माझा स्टॉल आहे. ती माझी मुलगी रेचल, हिला तुम्ही नक्कीच ओळखत असाल. असं माझी रेचल तिची जर्नी कशी सुरुवात झाली ना ह्याचं एक्सप्लेन करणार आहे. रेचल, थोडक्यात सांगा मला तुला काय आवडतंय आणि कसं तू बनवलं हे सगळं. मी आहे 9th स्टँडर्डला आणि मला क्रोशेचे आयटम्स बनवायची खूप आवड होती. आय स्टार्टेड दिस फ्रॉम बिफोर लाईक 3 years ago. I started all this and then I told my mother की मला आवड आहे ह्याची, बनवायचं आहे मला. आणि मम्मीने मला खूप सपोर्ट केला बनवण्यासाठी. तिने मला सांगितलं की 9th स्टँडर्डमध्ये आहे, सो आय थिंक यू शुड स्टार्ट युअर बिझनेस. सो दिस इज माय बिझनेस नाव. These all products are made by me. माझ्या मुलीचं मला ॲक्च्युली प्राऊड फील होतं की ती अभ्यासही करते आणि हे सर्व तिने जवळजवळ 2-1 वर्षापासून छोटं छोटं बनवायला घेतलेलं, पण हे एका आठवड्यामध्ये तिने बरंचसं सामान सगळं बनवलेलं. तिचं इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे. जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही तिचं इंस्टाग्राम पेज फॉलो करू शकता. सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की माझी रेचल इथपर्यंत येऊ शकेल असं, बट आता खूप आनंद होतो आहे तिला ह्या स्टेजवरती बघताना.
रोजेसची 2 कलर्समध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे. इथे वेगवेगळे तुमच्या ऑर्डरनुसार तुम्हाला कलर जो हवा असेल त्याप्रमाणे ती बनवून देऊ शकेल नंतर. इथे आपल्याकडे आहेत लिली, छोटे रोज आहेत, लॅव्हेंडर, देन इथे आपल्याकडे डेझी, कोस्टर्स आहेत आपल्याकडे, देन एअरपोर्ट्स ठेवण्यासाठी पाऊच आहे, सॉफ्ट टॉईज आहेत, फोन ठेवण्यासाठी एक छोटीशी बॅग आहे, डिफरंट व्हरायटी ऑफ कोस्टर्स. इथे एक सॉफ्ट टॉय आहे, इट इज अ फ्रॉक. देन वी हॅव पेंग्विन, स्ट्रॉबेरी अँड हार्ट किचन्स आहेत. लिपस्टिक और लिप बाम ठेवण्यासाठी एक कवर आहे, बॅगेला अटॅच करू शकतात. आणि किचन्स आहेत अजून ऑक्टोपसचे, बो वगैरेचे क्लिप्स आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला अवेलेबल भेटतील. फ्लावर्सचे किचन्स आहेत, सी शेल, स्टारफिशेस, अगेन एअरपोर्ट्स ठेवण्यासाठी पाउचेस, क्लिप्स आहेत, फोनला अटॅच करण्यासाठी अगेन क्रोशेटमध्ये आता आपल्याकडे आहेत व्हरायटीज ऑफ टॉप्स आहेत अवेलेबल. बेबी डॉल टॉप आहे, स्वेटर अवेलेबल आहे, शॉल आहेत विंटरसाठी, बॅग्स आहेत, कॅप्स आहेत. वी हॅव अनदर बॅग हिअर. आपका नाम क्या है? आसिया सुरेरी. सो आप आपका थोड़ा जर्नी एक्सप्लेन कर सकते हैं, कैसे आपने ये सब चालू किया, कैसे आपको पसंद है? Hello, I'm Asya Suleiman. I'm in first year and I initially started crocheting 2 years ago. This is everything I make. Everything is handmade from the best quality that you could ever find. Everything is at rates that teenagers and all adults can afford. You will find everything from teenagers, children as well as adults. This is my card and it's called, my company is called the Crochet Palace. I started this journey 2 years ago with the support of my parents and my sister. My family has been a big support and help. If you want to customize your own piece, you can always scan this QR code or you can type in the Crochet Palace and follow us on Instagram and always hit us up. Thank you so much. Wish you all the best. Thank you so much. आणि रोज का क्लिप्स आहे ना. माझा प्रेमाचा नमस्कार. मी बेन्झिन डिसोजा, प्रोप्रायटर ऑफ द लर्नर्स अकॅडमी, आणि आम्ही इन कोलॅबोरेशन विथ वाईल्ड फिटनेस स्टुडिओ आज हा महिला दिनाचा कार्यक्रम राबवलेला आहे. तो अशा हेतूनं की महिला जे आपण ज्यांना होम मेकर म्हणतो त्या सहजासहजी सर्वच महिला पुढे यायला बघत नाही, कारण त्याच्यामध्ये न्यूनगंडाची भावना असते अधिकरित्या. काही त्यांना वेळ नसतो, वेळ काढावा लागतो अर्थात, परंतु काही जणांना आमच्याकडे वेळ नाहीये किंवा काही जण काही भीती वाटते की कॉन्व्हर्सेशन करायचं असतं तर इंग्लिश आम्हाला येत नाही, तर आम्ही कसं बोलावं, काय करावं. म्हणून टॅलेंट्स असून सुद्धा भरभरून आतमध्ये कलागुण असून सुद्धा त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही, आणि हा आपण सर्वांनीच अनुभवलेला आहे नाही का. तर आमचा हा महिला दिन साजरा करण्याचा उद्दिष्ट असा आहे की ज्या महिलांमध्ये
भरलेल्या आहेत त्या महिलांनी जे आज आपण इकडे स्टॉल ऑर्गनाईज केलेले आहेत, त्यानंतर थोडे खेळ वगैरे घेणार आहेत आम्ही, तर हे जे स्टॉल्स ऑर्गनाईज करणारी ज्या महिला आहेत, इव्हन आपल्या मुली आहेत, त्या कशावरती आलेल्या आहेत, त्यांना कुठून प्रेरणा मिळालेली आहे, अर्थात त्यांच्या आईवडिलांकडून मिळालेली असेल, आणि महिला लग्न झालेल्या महिला असतील तर त्यांच्या पतीकडून त्यांना प्रेरणा मिळाली असेल, सासू सासऱ्यांकडून, त्यांच्या आईवडिलांकडून मिळाली असेल, तर अशा महिलांना वरती कसं येता येईल ह्या हेतून आम्ही हा कार्यक्रम महिला दिनाचं आयोजन केलं आहे. असं म्हणतात की आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असायला पाहिजे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असायला पाहिजे. अर्थात कष्ट करून आणि जे काही कलागुण आहेत त्यांना कशा रीतीनं कुठं आपल्याला वाव मिळू शकते, पहिली गोष्ट आपला स्वतःचा आत्मविश्वास, ह्या हेतूला पुन्हा एकदा मी सांगत आहे की ह्या हेतूलाच आम्ही हा कार्यक्रम इकडे राबवलेला आहे. म्हणून मी ह्या निमित्तानं आपल्यामध्ये नूतन खरं या उपस्थित आहेत, त्या देखील उद्योग क्षेत्रात आहेत आणि त्यांची जर्नी कशी झाली ती थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या मॅडम. मला प्रथम तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानायचे आहेत, कारण तुम्ही अतिशय चांगला विचार आजच्या या दिवशी मांडलेला आहे. आणि मी आज माझं एक मनोगत इथे व्यक्त करत आहे. म्हणजे बरेचसे लोक मला ओळखतात इथे, कारण मी वसई परिसरामध्ये MC आहे, होस्ट करत आहे फंक्शन्स. आणि प्रथमदा जेव्हा मी हे चालू केलं तेव्हा मी फक्त माझ्या फॅमिलीसाठीच करत होते आणि लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी मला ऑर्डर द्यायला लागले. परंतु मी सांगितलं नाही, मी फक्त माझ्या फॅमिलीसाठीच करत आहे. सर्वात प्रथम मला जे प्रोत्साहन मिळालं ते म्हणजे माझ्या मिस्टरांकडून. त्यांनी मला सांगितलं की तुझ्यामध्ये जर ती कला आहे तर तू पुढे का नाही जात. आणि त्यावेळी मला इतका आनंद झाला, कारण कसं असतं ना, आपल्या वसईमध्ये मी पाहिलंय किती मुली, किती स्त्रिया, त्यांच्यामध्ये इतके गुण आहेत, but just because of that lack of support from their family, they are lacking still behind. You see our young girls, they are full of talents, but just parents are just scared of society. I just want to tell you one thing, that society doesn't work according to us. It is our life and we have to groom, nurture our life in our own way. It is our own wish. Each and every individual is different. आणि जर तुमच्यामध्ये जर ती कला असेल आणि तुमची जर फॅमिली तुम्हाला सपोर्ट करत असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की नक्कीच आता पाऊल उचला. कारण काय आहे ना, उद्या परवा बाहेरचे लोक येऊन आपल्या वसईवर राज्य करतील, परंतु काय होणार, आपल्या इथल्या स्त्रिया सुशिक्षित असून इतकं शिक्षण घेऊन मागे सरसावत आहेत,
जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ सपोर्ट. मला असं वाटते ना की कधी कधी खरोखर मला जेव्हा माझे क्लायंट्स भेटायला येतात, माझ्या किती मैत्रिणीने मला सांगितलेले की माझ्या मुलीला तुझं बोलणं फार आवडतं, तू तिला शिकवशील का? आय सेड ऑफकोर्स. इनफॅक्ट मला असं वाटतं की माझ्यामध्ये जी देवाने देणगी दिलेली आहे मी ती दुसऱ्यांना जर दिली तर ती तिसऱ्याला देईल. अँड दिस इज द वे वी कॅन प्रोसीड फर्दर. आणि आपल्या ज्या तरुण मुली आहेत नावडेज दे ग्रो मोर दॅन द बॉईज आय फील. आणि आपण जर आता आपल्या मुलींना जर हा विश्वासात घेऊन त्यांना जर प्रोत्साहन केलं नाही तर आपल्या मुली देखील अशाच राहतील. कित्येक फॅमिलीमध्ये असं आहे की रात्री का घरातून बाहेर उतरावं मुलींनी, म्हणजे मुलींना सर्व बाबतीमध्ये बंधन आहे. मी तुम्हाला एक माझं उदाहरण सांगत आहे की मी असाच प्रोग्राम होस्ट करायला गेलेली आणि एक सुशिक्षित माझी मैत्रीण जी आमच्या शाळेत शिक्षिका आहे त्यांची बहीण, तिने मला एक वाक्य यूज केलं. ते म्हणजे असं होतं, आय वुड रिअली टेल यू ऑल बिकॉज यू नो ह्याच्यातून आपल्याला समजते की आपल्या वसईच्या बायकांची विचार करण्याची क्षमता किती छोटी आहे. शी जस्ट सेड, तू मस्त धंदा चालू केलाय. नाउ यू सी दिस वर्ड वेर इट टेक्स यू. धंदा फॉर मी इट वॉजंट एनिथिंग बिकॉज त्याच्यातून तिने तिची कॅरेक्टर दाखवलं की तिचा विचार करण्याची शक्ती किती छोटी आहे. पण वेन यू टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे यू शाईन. Today I am shining all over the Vasai and I thank Almighty God for this. And secondly, thank you so much. I really praise God and I thank my husband and my boys. I have 2 boys. They support me. They come to drop me. परंतु जर आपली फॅमिली बरोबर असेल ना तर जगाला घबरायचं काहीच कारण नाही. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यांच्यावर जर विचार करत बसले ना आपण तर आपण असेच मागे राहू, आपले टॅलेंट्स मागे राहतील. तर जितक्या माता आहेत ना मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुमच्या मुलींना प्रोत्साहन द्या, कारण उद्या ते दुसऱ्यांना प्रोत्साहन देतील आणि अशा प्रकारे आपल्या मुली पुढे सरसावतील. अँड टुमॉरो वसई इज गोइंग टू टेक ओव्हर अँड विल बी अ वुमेनायझर. आय थिंक सो दे शुड शाईन लाईक अ स्टार. सो लेट्स वर्क टुगेदर अँड ब्रिंग वुमेन कम फॉरवर्ड. थँक्यू सो मच. मला खरोखरच अप्रिशिएट करते. अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करते. आणि मला आशा आहे की आम्ही जो छोटासा प्रयत्न केलेला आहे हा तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. सो तुम्ही हा द लर्नर्स अकॅडमीला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि झुंबा सेशनला व्हिजिट करायला विसरू नका. फ्रेंड्स, माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील.